बाकी शेड्यूलच्या बाबतीत मेजर सगळे पॉइंट्स सरांनी कव्हर अप केले. त्याच्याशिवाय इतर 2-3 पॉइंट जे आहेत ते म्हणजे त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोबाईल, जो सगळ्या पॅरेंट्सना माहिती आहे, जो आम्हालाही माहिती आहे. आम्ही दरवर्षी सांगतो मोबाईल एकदम बंद करा म्हटलं तर ते नाही करत आणि करूही शकत नाही, बरोबर. तर सुरुवात कशी करता येऊ शकते की जेव्हा आपला मुलगा किंवा मुलगी अभ्यासाला बसेल, जिथल्या कुठल्या रूम मध्ये अभ्यासाला बसेल त्या रूम मध्ये मोबाईल नाही पाहिजे अभ्यासाच्या वेळेपर्यंत. कारण की अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की जी मोबाईलवरून शिकण्याची गरज आहे. सगळ्या गोष्टी ऑफलाईन मध्ये त्यांना पूर्णपणे प्रोव्हाइड करत आहे. कुठलीही गोष्ट अडली तर दुसऱ्या दिवशी येऊन टीचरला भेटणार आहे, तो टीचरला विचारू शकते. घरी टाइमपास करत मोबाईलवर, युट्यूबवर, वेगवेगळ्या ऍपवर सर्च करत वेळ घालवण्याची गरज नाहीये, कारण की तेवढा वेळ नाहीये. तुमच्याकडे टीचर रोज अवेलेबल आहे. नोट्स तुमच्याकडे हार्ड फॉर्मॅट मध्ये भेटलेले आहे किंवा भेटतील रेग्युलरली. त्याच्यामुळे कुठलंच असं कारण नाही की ज्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करताना मोबाईलची गरज आहे. त्याच्यामुळे सर्वात पहिली स्टेप ही घ्या की ज्यावेळेस अभ्यासाला बसू त्यावेळेस ज्या रूम मध्ये आपण अभ्यासाला बसू त्या रूम मध्ये आपल्यासोबत मोबाईल नसला पाहिजे. आपण वेगळ्या रूम मध्ये अभ्यासाला बसतो, मोबाईल वेगळ्या रूम मध्ये. इथून सुरुवात करा आणि मग हळूहळू मोबाईलचा वापर कमी करा. तेव्हा पुढे 5-6 महिन्यानंतर त्याची जी आपण वापरण्याची जी आपलं फ्रिक्वेन्सी आहे ती कमी होऊन जाईल थोडीशी. हा सर्वात महत्वाचा मुद्दा, कारण की दरवर्षी बरेचसे पेरेंट्स स्टुडंट नंतर ऍडमिट करतात की सर वर्ष निघून